नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो डायरेक्ट जर्नी स्टार्ट केलेला आहे मी अमरावतीपासून. अमरावती ते पुणे आता गाडी निघालेली आहे अमरावतीवरून. बस स्टँड ते दाखवलेलं आहे आणि बरोबर किती 7:03 झालेत. आणि आजचा एक रूट कॅन्सल झाला, नागपूर इंदोर. आणि आजचा जो रूट आहे अमरावती ते पुणे आणि बरोबर 7ची गाडी आहे. बघू शकताय प्रवासी वगैरे गाडीमध्ये आलेले आहेत. आणि आता आपण अमरावतीवरून आलोय, रवाना होतोय पुण्यासाठी. बघूया आजचा जर्नी कसा होतोय. सेंट्रल बस स्टँडवरून आता गाडी आली राजापेठ बस स्टँडला आणि आपल्या समोर गाडी आहे बरोबर इकडे. आणि अशा टाईपची आपली गाडी दिसते मस्तपैकी असा. आणि आपलं राजापेठ बस स्टँड, आता सेंट्रल बस स्टँड दाखवलं. सेंट्रल बस स्टँडवरून आता इथे एंट्रीसाठी गाडी आलेली आहे राजापेठ बस स्टँडला. आणि ही गाडी आहे अमरावती पुणे तर बुकिंग गाडी आहे. बघूया आता आजचा प्रवास कसा होता. या गाडीचा एकदम जबरदस्त प्रवास आहे. 1/1 स्लीपर सीटरचा आपल्याला प्रवास करायला मिळाला, भारी वाटलं. आंधळा मग तो 1 देव देतो 2 त्याचा आपल्यासोबत झालेला आहे. तर 5 मिनटं आधी जर लेट झाली असती गाडी झोपली असती. त्याच्या आधी आपण एक रूट केला होता अमरावती सोलापूर, त्याच्यानंतर अमरावती पुणे असा रूट आता चालू आहे सध्याला. आणि अशा पद्धतीनं हा राजापेठ बसस्टँडचा परिसर आहे. राजापेठ बसस्टँड अमरावती ते पुणे. तिकीट जर बघायचं म्हटलं तर 1275 रुपये तिकडे अमरावती ते पुणे. स्लीपर बसला 550 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आपल्या गाडीचा अमरावती ते पुणे. आणि या रोडला बघूया क्रू कुठे चेंज होते का, तर लॉंग पल्ल्याची गाडी आहे. इकडे आपली गाडी लागलेली आहे मागचं पाहिजे असं. आपली गाडी जी थांबली ती फलाट क्रमांक 1ला थांबली. जिथे बघू शकता कोणत्या बसेस जातात तिथून. फलाट क्रमांक 1 वरून ज्या जाणाऱ्या बसेस आहेत अशा पद्धतीचा रूट आहे. आपण ज्या गाडीनं प्रवास करतोय तो गाडी नंबर बघू शकताय तुम्ही, MH14LB 2412 अमरावती विभागाची गाडी, अमरावती आगार. आणि असा काय लुक दिसतो आपल्या गाडीचा बघू शकता. शयनयान बस. आपला जो प्रवास चालू होतोय तो विदर्भातून चालू होतोय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा आपला या रोडवरचा विभाग आहे. गाडीचा रोड सांगतो तुम्हाला, गाडी कोणत्या मार्गे चालली. तर गाडीला बोर्ड नाही आहे, हाच एक प्रॉब्लेम आहे. बोर्डच नाही, फक्त इथे लिहिलं आहे पुण्याने. आणि गाडीचा रूट सांगतो थोड्या वेळात गाडी कोणत्या मार्गे चालली आहे. तर गाडी निघालेली आहे मित्रांनो आपली. रूट असा आहे आपल्या गाडीचा, तर अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, चिखली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि फायनल स्टॉप पुणे असा आपल्या गाडीचा रूट आहे. अमरावतीवरून मूर्तिजापूर मार्गे 93 किलोमीटर अंतर गाठत आता गाडी पोहोचलेली आहे अकोला बस स्टँडला. बरोबर 9 वाजता गाडी पोहोचली. आणि गर्दी बघू शकताय, जबरदस्त प्रवाशांची गर्दी इकडे. तर एवढी गर्दी जमली पाठीमागं बघू शकताय अकोटला जाण्यासाठी. अकोला ते अकोट इथे आपली गाडी येऊन थांबलेली आहे बघू शकताय. या ठिकाणी फलाटची पहिली बाजू आणि फलाटची
दुसरी बाजू. आणि आता अकोल्यावरनं गाडी जाणार ते खामगावला जाणार. खामगाव इथून 52 किलोमीटरचं अंतर आहे. जेवणासाठी थांबा या गाडीला कुठे दिलं ते आपण बघणारच आहे. आणि इकडे अकोला बस स्टँडला थोडेसे प्रवासी राहिलेले आहेत रिझर्वेशन आले. इथे प्रवाशांची गर्दी खूप जास्त आहे, का तर गाड्यांचे प्रमाण थोडेसे कमी आहेत. तर बसला बघू शकता गर्दी काय आहे. तर इथे प्रवाशांची गर्दी बघू शकता मित्रांनो किती झालेली आहे या ठिकाणी. का तर रात्रीच्या गाड्या कमी लागतात अकोला बस स्टँडला. 53 किलोमीटर अंतर गाठत आता पोहोचूया खामगाव. तर मित्रांनो इथं गाडी आपली थांबलेली आहे उंदरीच्या अलीकडे. इथून उंदरी 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर गाडी इथं आपली थांबलेली आहे, जेवणासाठी स्टॉप झालेले आहे हॉटेल शिवपशी. तर आता बरोबर 11:15 वाजलेले. तर इथे आपली गाडी थांबलेली आहे या ठिकाणी. हा जो रोड आहे तो तुम्हाला माहितीच असेल, खामगाव वरून चिखलीला जातो. आपण ज्या लोकेशनवर थांबले तिथून चिखली 30 किलोमीटर अंतरावर आहे. चिखली थंडी तर जाम पसरली, जाम.
अरे बापरे, खतरनाक धुकं पसरलेत, खतरनाक. मित्रांनो बघितलं असेल, आपली जी गाडी पोहोचली आहे चिखली नंतर जालनाला पोहोचली आहे 1:45 जालना नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये जी गाडी पोहोचली आहे 2:50 इथून गाडी रवाना होते नगरच्या दिशेने. आपण ओव्हरटेकिंगचा आनंद घेत या प्रवासाला कंटिन्यू करूया. जबरदस्त असा. तर मित्रांनो गाडी पोहोचलेली आपली नगरमध्ये. नगर बस स्टँडला बरोबर 5:15 म्हणजे 5:15 वाजता गाडी आली आपली स्वस्तिक बस स्टँडला. या साईडला आपली गाडी उभी आहे. ही जी गाडी आहे ती परभणी पुणे जाम भरली गाडी, परभणी आगाराची. आणि ही जी दुसरी गाडी ती शिरपूर पुणे गाडी धुळे आगाराची. आणि आता इथून गाडी जाणार ते शिरूर पुणे. हे टोटल जो डिस्टन्स राहिला आपल्या गाडीचा तर 120 किलोमीटरचा अंतर आहे. आता 5:15 वाजता गाडी इकडे पोहोचली म्हणल्यावर सकाळ सकाळ गाडी पोहोचून जाईल पुणे बस स्टँडला. आणि आपलं अशा प्रकारे नगर मधलं स्वस्तिक बस स्टँड. अजून एक इकडे गाड्या आलेली बोरवली, परळी, वैजनाथ बघू शकताय या ठिकाणी स्लीपर बस. इथून रवाना होऊया आणि फायनल स्टॉप आपण कंप्लीट करूया पुणे.
7:50 झालेत आणि आपली बस पोहोचली शिवाजीनगर बस स्टँडच्या बाहेर. त्या गाडीने कम्फर्टेबल असा प्रवास झालेला आहे आपला अमरावती पुणे. इकडे शिवाजीनगर बस स्टँड आणि इथं आपली बस थांबलेली आहे. आणि आपला जो जर्नी झालेला आहे तो विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आता जर्नी आपला कंप्लीट झालेला आहे अमरावती ते पुणे. ह्या रूटवर आपण जो टाइम स्पेंड केला आहे या जर्नीसाठी 13 तास लागले स्लीपर गाडीने. असा या गाडीचा रुटीन असतो अमरावती ते पुणे. तर बुकिंग गाडी सकाळचे 8 वाजलेले, वातावरण जबरदस्त पडले पुणेमध्ये. चला मित्रांनो, इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.